संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या 3 फरार आरोपींपैकी दोघांना अटक। पुण्यातून सुदर्शन भुले आणि सुधीर सांगळेला पोलीस कोठडी। बीड हत्या प्रकरणातील 2 फरार आरोपींना पुण्यातून अटक। पुण्यातून आरोपी सापडतायत, त्यांना आश्रय कोणी दिला? संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांनी व्यक्त केला संशय। कार्यकर्त्यांच्या भावना ठाकरेंपर्यंत पोहोचवल्या। उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर राजन साळवींची प्रतिक्रिया। दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर। पहिल्या यादीमध्ये 29 उमेदवारांची नावं। रायगड आणि कोल्हापूरच्या पालकमंत्री पदावरनं राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच, तर मुंबई शहर आणि साताऱ्यासाठी भाजप आणि शिवसेना आग्रही। परभणीमध्ये सर्व पक्षीयांचा मूक मोर्चा। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी। मनोज जरांगेंसह इतर राजकीय नेते मोर्चात सहभागी। पुण्यामध्ये मुंबऱ्यातल्या घटनेची पुनरावृत्ती। एअरटेलच्या टीम लीडरची मराठी कर्मचाऱ्यांवर अरेरावी। मनसे कार्यकर्त्यांनी एअरटेलच्या टीम लीडरला मनसे स्टाईल दिला चोप। आणि अपात्र लाडक्या बहिणींची रक्कम आता पुन्हा सरकारकडे जमा। योजनेतले निकष डावलून लाभ घेतलेल्यांवर कारवाईला सुरुवात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।